माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेसोबतच डावे पक्ष चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। अनेक भागांमध्ये दुबार मतदान झाल्यामुळे निवडणूक आयोगानं मतदार यादीमध्ये दुरुस्ती करावी, यानंतर निवडणुका घ्याव्यात या मागणीवरती आजही विरोधक ठाम आहेत। अशामध्येच उद्धव ठाकरेंनी आज विभागामधल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना मतदारसंघामधल्या याद्यांची पडताळणी करण्याविषयी सूचना करण्यात आल्या। यानंतर उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महाविकास आघाडीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपकडून मोठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेमधून भाजप महाविकास आघाडीचा भांडाफोड करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मंत्री आशिष शेलार उद्या सकाळी 11 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या व्होट चोरीच्या आरोपांवरती ते मोठा गौप्यस्फोट करतील अशी देखील चर्चा होतीये। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानांवरती देखील शेलार नेमकं काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमधून राज्यामधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची देखील शक्यता आहे। मुंबईतल्या गिरगाव परिसरामधील रॉक्सी सिनेमामध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट दाखवण्यात येत नव्हता। या संदर्भामध्ये स्थानिक मनसे नेत्यांना माहिती मिळाली आणि यानंतर मनसेच्या मलबार हिल मतदारसंघामधील सर्व शाखाध्यक्षांनी सिनेमागृहामध्ये धडक दिली आहे। यावेळेला सिनेमागृहामध्ये मनसेच्या वतीनं पत्र देऊन इशारा देखील देण्यात आला। यानंतर चित्रपटगृहामध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट लावण्यात आलाय। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची एकमुखानं निवड झाली आहे। काल अधिकृतपणे अजित पवार यांच्या नावाची घोषणा झाली। मुरलीधर मोहोळ यांच्या सदस्यांनी अर्ज भरल्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली होती। मात्र अजित पवार आणि मोहोळ यांच्यामध्ये सामोपचाराने तोडगा निघाला। अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या सदस्यांनी विरोधामधले अर्ज माघारी घेतले। यानंतर अधिकृतपणे अजित पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची देखील घोषणा झाली आहे। उद्यापासून पुण्यामधलं जैन बोर्डिंग हे पुन्हा एकदा सुरू होत आहे। जैन बोर्डिंग संस्थेच्या जमीन विक्रीचा करार हा 2 दिवसांपूर्वी रद्द करण्यात आला होता। यानंतर जैन बोर्डिंग आता पुन्हा एकदा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला। अखेर मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्या वादाच्या नंतर जैन बोर्डिंग हे उद्यापासून पुन्हा एकदा सुरू होईल। कोल्हापूरमध्ये उच्चस्तरीय समितीच्या आदेशानुसार वनतारा परिसरामध्ये माधुरी हत्तीणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। एचपीसी, नांदणी मठ आणि पेटा संस्थेचे डॉक्टर विशेष पथकासह वनतारामध्ये दाखल झाले आणि माधुरीची सविस्तरपणे तपासणी झाली। या तपासणीच्या दरम्यान माधुरी हत्तीणीला बघून माहूद इस्माईल चाचा हे काहीसे भावूक झाले। समितीचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाईल अशी माहिती मिळते। परभणीमध्ये आयएमए आणि विविध डॉक्टर संघटनांकडून कॅन्डल मार्च काढण्यात आलाय। फलटणमधल्या आत्महत्या प्रकरणामधील डॉक्टर महिलेला न्याय देण्याची मागणी देखील यावेळेला करण्यात आली आहे। हातामध्ये कॅन्डल घेऊन मोठ्या संख्येने डॉक्टर्स या मार्चमध्ये सहभागी झाले आणि अशा पद्धतीनं महिला डॉक्टरांचा छळ करून त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना कठोर शासन करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे।